आणि आता बघणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्या। अब की बार 400 पार, मोदींचा संसदेत नारा। एनडीए 400 पेक्षा तर भाजप 370 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्पष्ट। पंतप्रधान मोदींना लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळण्याचा विश्वास। तिसऱ्या टर्ममध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, मोदींकडून स्पष्ट। काँग्रेसकडून एकाच प्रॉडक्टला वारंवार लॉन्च करण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे काँग्रेसवर कुलूप लावण्याची वेळ, नाव न घेता मोदींची राहुल गांधींवरही टीका। विरोधकांची भाषणं पाहता येणाऱ्या काळात विरोधक प्रेक्षक गॅलरीमध्ये दिसतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका। आगामी निवडणुकीमध्ये काही जण मतदारसंघ बदलण्याच्या तयारीत तर काही जण राज्यसभेवर जाण्याच्या विचारात, नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गांधी कुटुंबावर टीका। राज्य मागासवर्ग आयोगाकडे सर्वेक्षणाचा डेटा जमा, 15 फेब्रुवारीपर्यंत वर्गीकरण करून अहवाल सादर करण्याचं उद्दिष्ट। अबुधाबीमध्ये 14 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार स्वामीनारायण मंदिराचं उद्घाटन। 4 वर्षांपासून अबुधाबीमध्ये सुरू होतं पहिल्या मंदिराचं बांधकाम। 9 दिवसांपासून गोंडगोवारी आदिवासी समाजातील तरुणांचं उपोषण। गोंडगोवारी समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी, सरकारनं दखल न घेतल्यानं नागपुरात रास्ता रोको।